राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल झालाय। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट केलेलं होतं। त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येतोय। रुपाली पाटील यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। या संदर्भात काही वेळापूर्वी माझे सहकारी अजिंक्य यांनी संवाद साधलाय रुपाली पाटील ठोंबरे यांच्याशी। पाहूया। महायुती कोणावरही दबाव आणत नाही। लोकशाहीचं सरकार आहे आणि त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना वाटलं की गुन्हा दाखल करावा म्हणून त्यांनी जो बीडमध्ये गुन्हा दाखल केला। याच्यामध्ये आमच्याच महायुती सरकारची पारदर्शकता आणि सक्षमता सगळ्या महाराष्ट्रासमोर आली, पहिला विषय। दुसरा जो गुन्हा दाखल त्यांनी केलाय तो त्यांची बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये माझ्या समोर FIR आहे। माझ्या नावासह 2-3 जण कोण घेतलेलेत मला नाव माहित नाहीये। विक्रांत पड, रेखा पड, कृष्णा धानोकर यांच्याशी माझा कोणताही कॉल झाला नाही, कोणताही संपर्क नाही असो बीडच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु जो स्क्रीनशॉट मी सोशल मीडियावर टाकलेला आहे तो स्क्रीनशॉट खरा आहे का खोटा आहे हे पोलीस आणि मेहरबान कोर्ट ठरवेल। तो स्क्रीनशॉट खरा आहे। जितेंद्र आव्हाड सारखे लोकप्रतिनिधी बीड मधलं वातावरण तापवत आहेत, अस्थिर करत आहेत। तिथे दंगल होण्याची 2 जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे। आता जितेंद्र आव्हाडांनी सुरुवात केली खोटी FIR ची। याच्या पुढे आम्ही त्यांच्यावर FIR करू, आमच्याकडे तर त्यांचे खूप पुरावे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।